चिखली पंचायत समितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोना भत्ता मिळण्यासाठी धरणे आंदोलन। कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर कोरोना काळात आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांमध्ये जनजागृती, आरोग्याची काळजी घेणे, महाआयुध सर्वे करणे, स्थलांतरितांचा सर्वे करणे, कोविड-19च्या निगडीत सर्व कामे अहोरात्र मेहनत घेऊन केलीत। त्याची दखल जागतिक आरोग्य संघटना WHOने घेतली होती। या केलेल्या कामाचा मोबदला आम्हाला मिळावा म्हणून आमच्या संघटनेच्या वतीने वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला। त्याचा परिणाम म्हणून एप्रिल 2020 या एका महिन्याचा कोरोना भत्ता सुद्धा ग्रामपंचायत पातळीवर देण्यात आला, परंतु त्यानंतर मात्र 23 महिन्याचा कोरोना भत्ता अजूनही थकीत आहे। आपण देखील याच विषयाच्या अनुषंगाने दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय उपसचिव महाराष्ट्र राज्य यांच्या 4 जून 2020च्या पत्राचा आधार घेऊन ग्रामपंचायत स्तरावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना 23 महिन्यांचा थकीत असलेला कोरोना भत्ता संबंधित ग्रामपंचायत कार्यालयाने अदा करावा अशा प्रकारचे पत्र क्रमांक BUJP/SA/PRCI/ग्रामपंचायत अनुदान 3843/2025 दिनांक 13 ऑक्टोबर 2025 नुसार संबंधित कर्मचाऱ्यांना देण्यात यावे असे निर्देशित केले होते। परंतु त्यामध्ये आपल्या पत्रात प्रत्यक्ष कोरोनामध्ये काम केलेल्या वर्कर्स, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांचा उल्लेख नसल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाकडून या कर्मचाऱ्यांना सदर थकीत कोरोना भत्ता देण्यास टाळाटाळ केल्या जात आहे। त्यासाठी संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयासमोर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी, मदतनीस, आशा व गटप्रवर्तक आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांनी आज चिखली पंचायत समिती येथे धरणे आंदोलन केले आहेत। या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला कर्मचारी आल्या होत्या। जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या आशा वर्कर्स व गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका व मदतनीस आणि अर्धवेळ स्त्री परिचारिका यांना 23 महिन्यांचा थकीत कोरोना भत्ता देण्यात यावा। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अंगणवाडी कामाच्या व्यतिरिक्त काम देण्यात येऊ नये। आशा वर्कर्सला ऑनलाईन कामाची सक्ती करण्यात येऊ नये। आरोग्यवर्धिनीचा मोबदला सर्वांना देण्यात यावा। अर्धवेळ स्त्री परिचारिकांना गणवेश देण्यात यावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। आजचं जे आंदोलन जे ठेवलेलं आहे ते आमचं संयुक्तपणे आहे। आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका कोरोना काळात जेव्हा कोणतेही सर्वे करायचे तेव्हा काय अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वयंरोजगार असे 5 जणांची टीम आमची गावात नेमलेली होती। तशीच शहरी भागातही अशाच टीम होत्या आणि त्या काळात जे सर्वे केले ते कामं फक्त सेविकांनी, आशा वर्कर, स्वयंरोजगार आणि आरोग्य खात्याचा एक कर्मचारी, एक ग्रामपंचायतचा। तर गाव पातळीवरच्या या कर्मचाऱ्यांना फक्त 1000 रुपये मानधन सरकारने त्यावेळेस दिलं आणि त्यानंतर 23 महिन्याचं आमचं जे मानधन थकीत राहिलेलं आहे ते मानधन मिळावं म्हणून आता आम्ही आज हे आंदोलन करत आहोत। कारण 23 महिन्याचा म्हटल्यावर ते प्रत्येकी एकेकाचे 23 हजार होतात। मग सरकारने फक्त या सेवकांकडून कामच करून घेतलं। काम जर केलं तर त्याचा मोबदलाही सरकारने द्यायला पाहिजे होता। वारंवार आम्ही ह्या निवेदनं, मागण्या घेऊन सरकारच्या दारी आमचे निवेदनं दिलेले आहेत, परंतु आजपर्यंत सरकारने याची कोणतीही दखल घेतली नाही। त्यामुळे आज आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि आज आमच्या आंदोलनाची जर दखल घेतली नाही तर आम्ही हे आंदोलन असंच जिल्हा स्तरावर मोठ्या प्रमाणात होईल याची सरकारने दखल घ्यावी आणि आमच्या मागण्या पूर्ण कराव्या। आजचे आंदोलन हे आम्ही कोरोना काळात केलेल्या कामासाठी आहे। कोरोना काळात सगळे घरी बसलेले होते, सगळे व्यवहार ठप्प होते, पण फक्त आशा ह्या घरोघरी जाऊन पेशंटला सर्व्हिस देण्याचे काम, त्यांचे तापमान घेण्याचे काम, कोणी गावात नवीन आलं तर त्यांची एंट्री घेण्याचे काम, लोकांना 14 दिवस क्वारंटाईन ठेवण्याचे काम, जीवाची पर्वा न करता आशांनी इतके कामं केलेले आहे आणि या कामाचा फक्त अजून 23 महिन्याचा आमचा मोबदला बाकी आहे। 1 महिन्याचा मोबदला मिळालेला आहे। सरकार फक्त आशांकडून काम करून घेतं आणि मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आशा वर्कर काम करतात, पण त्यांनाही काहीतरी मोबदला पाहिजे याचा, म्हणून आजचे हे आमचे आंदोलन आहे। अशी मागणी आमची ग्रामपंचायतकडे पण आम्ही दिलेलं आहे की आम्हाला कोरोनाचा भत्ता मिळावा म्हणून। आणि खरंच आशांनी हे जीवाची पर्वा न करता काम केलेलं आहे,
तरी सरकारला अशी विनंती आहे की आमची मागणी ताबडतोब पूर्ण करावी. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. स्टार TV9साठी प्रतिनिधी इम्रान अन्सार शेख, चिखली, बुलढाणा.